आज आपल्यासोबत आहेत ऑपरेशन लंडन कॅफे या चित्रपटाची संपूर्ण टीम. ABP माझाच्या टीमकडनं तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी कसे आहात सगळे? खूप छान. तुमचा चित्रपट कर्नाटकच नाही तर महाराष्ट्र आणि पॅन इंडिया रिलीज होतो आहे. किती एक्सायटेड आहात, काय सांगाल? सर्वप्रथम म्हणजे ही 3 लँग्वेजमध्ये फिल्म येते आहे. या फिल्मचं नाव आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे. ती कन्नडा आणि मराठीमध्ये 2 भाषेत शूट केली गेलेली आहे आणि हिंदीमध्ये डब्ड आहे. अशा 3 भाषांमध्ये ती रिलीज होणार आहे अख्ख्या भारतात. आणि ही सगळी आमची स्टारकास्ट आहे आणि त्यांच्याबद्दल जास्त आता शिवानी पुढं सांगेल. नाही, खूप वेगळी एक्साइटमेंट आहे कारण हे पहिल्यांदाच एवढं मोठं कोलॅबरेशन होतं आहे कानडी इंडस्ट्रीचं आणि मराठी इंडस्ट्रीचं. आणि मराठी सिनेमा म्हणजे आपण प्रत्येक वेळी साऊथचे सिनेमे डब केलेले बघतो, पण आता साऊथमध्ये मराठी सिनेमाही बघितला जाणार आहे. सो ह्याचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा एक भाग आहात, हे पण तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट असते. सो हा कविश ज्याने स्टोरी लिहिली आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्यानेच केल्या आहेत, सो हा पण तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो ऑपरेशन लंदन कैफ़े आफ्टर ऑपरेशन लंदन कैफ़े आफ्टर इन्फॉर्मेशन है. ऑपरेशन लंदन कैफ़े एक बड़ा इवेंट है, उसका बाद क्या हुआ ये अभी ये पार्ट में हम बताने जा रहे हैं. नेक्स्ट पार्ट में आपको ऑपरेशन लंदन कैफ़े के बारे में और डिटेल दिखेगा. इसमें मेजॉरिटी ऑफ शूट जो हमने किया है कि ऑलमोस्ट हिल स्टेशन और फॉरेस्ट में किया है. सबने बहुत मेहनत की है इसमें. लाइकवाइज रिमोट लोकेशन में हम लोग मेजॉरिटी ऑफ शूटिंग किया है. इवन लोकेशन वाइज अगर मैं आपको बताना चाहूँ तो बेसिकली हमें उतारने के लिए रस्सी दिया जाता था. वो जगह पे अपना टेक्नीशियन वेट्स वो सब लेके बहुत मेहनत की है इस प्रोजेक्ट में. मराठी और कन्नड़ा दोनों लैंग्वेज में हमने सेपरेटली शूट किया है. तो ये पहली बार ऐसा हुआ है कि कन्नड़ा और मराठी का इतना बड़ा कोलैबोरेशन हुआ है. सो ये फिल्म कन्नड़ा, मराठी और हिंदी में भी डब्ड है और अदर साउथ का लैंग्वेज में सेकेंड वीक में रिलीज़ होगा. उसका प्रोसेस चालू है. यस. हॅलो, नमस्कार. आता ऑलरेडी विराटने सांगितलं की आमचा सिनेमा 28 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे आणि पॅन इंडिया पूर्ण भारतात रिलीज होतो आहे. सो या सिनेमाबद्दल म्हणजे आम्ही कन्नडा आणि मराठी या दोन्ही भाषेत हा शूट केलेला आहे. तर आपल्याला दोन्ही कल्चर्स बघायला मिळणार आहेत. स्पेशली कर्नाटकाची ब्युटी म्हणजे उडुपी आणि मँगलोर इतके सुंदर व्हिज्युअल्स आमच्या सिनेमामध्ये आहेत. तर नक्कीच मी असं ट्रेलर पाहिल्यानंतर मला कळलं की हा एक ॲक्शन मूवी आहे, राईट? आणि यासाठी तुम्हाला काही मिलिटरी सेमी ट्रेनिंग देण्यात वगैरे आली आहे? काय सांगाल त्या ट्रेनिंगविषयी आणि तुम्हाला किती चॅलेंजेस आले त्या सगळ्या गोष्टी करताना? मिलिटरी ट्रेनिंग तर ॲज सच आम्हाला मिळालेलं नाही आहे. ते ट्रेनिंग कविशने घेतलं आहे. ते का ते तुम्हाला कळेल, पण बेसिक जे ॲक्शन ची रिहर्सल होती त्याचं ट्रेनिंग आम्ही डेफिनेटली घेतलं होतं. प्रत्येक शॉटच्या आधी घेत होतो आणि महिनाभर आधी आम्ही कर्नाटकामध्ये सगळे एकत्र जमलो होतो आणि महिनाभर आमचे वर्कशॉप्स सुरू होते ॲक्शनवरती आणि भाषेवरती काम सुरू होतं. फक्त ॲक्शन सिनेमा आपण नाही म्हणू शकत ह्या सिनेमाला. हा ॲक्शन सिनेमा आहे, हा रोमॅन्स सिनेमा आहे, ह्याच्यात इमोशन आहे, ह्याच्यात हाय ड्रामा आहे, गाणी आहेत, कम्प्लीट एंटरटेनमेंट असं आपण म्हणू शकतो. आणि टेकिंग ह्या सिनेमाची खरंच खूप वेगळी आहे. आमचे जे डिरेक्टर आहेत राघवेंद्र सर, त्यांचं जे टेकिंग आणि एक जे विजन आहे प्रत्येक शॉटमध्ये, म्हणजे ते सगळं शूट करत असताना खरंच ॲक्टर म्हणून ॲक्टरला तर हेक्टिक असतंच, म्हणजे आता कविश म्हणाला, पण त्याहून जास्त डिफिकल्ट असतं ते सगळं टेक्निशियन्ससाठी. म्हणजे मगाचचाच किस्सा मी जरा एलॅबरेट करून सांगीन. म्हणजे एक 4 मजली इमारत तुम्हाला उतरून खाली जायची, म्हणजे डोंगर आहे तेवढा आणि तो तुम्हाला खाली उतरून जायचा आहे. आणि ते तिकडे फक्त जायला तुम्हाला अशा रश्शीने, आपण जसे ट्रेकर्स जातात तशी रश्शीची सोय करून ठेवलेली, त्याला तुम्ही पकडून जाता. सो ॲज अन ॲक्टर तर तुम्हाला तुमचं आणि वजन आणि जे काही कॉस्ट्यूम मेकअप आहे ते सांभाळून तुम्हाला जायचं आहे. पण कौतुक मला ह्या गोष्टीचं वाटतं की त्या एका
दोरीवरती, म्हणजे अर्थात सगळे सेफ्टी मेजर्स होते आमच्या सेटवरती. त्याच्यावरती जे टेक्निशियन्स होते ते स्वतःला तर घेऊन जातच होते, पण शिवाय त्या मोठ्या मोठ्या जिमी जिप्स, कॅमेरा जो एवढा एक्सपेन्सिव्ह असतो, ते सगळे इक्विपमेंट्स घेऊन ते जात होते. सो एवढी मेहनत घेतलेली आहे छोट्या छोट्या शॉटसाठी. म्हणजे तिकडे जाऊन आम्ही खूप मोठा चंक शूट केला असं नाही आहे, म्हणजे खूप छोटा चंक होता तो, पण तो तिथेच हवा होता. सो एकाही जागी एकाही फ्रेममध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे की नाही चला हे ठीक आहे, हे चालून जाईल. 123 डेज आम्ही शूटिंग केलं आहे. त्याच्यातले मला असं वाटतं की 65 डेज शूट केलं आहे. सो प्रोसेस पण एक वेगळी प्रोसेस होती, कारण दोन्ही भाषांमध्ये शूट झाला आहे. म्हणजे शूट करताना आम्ही एक शॉट कानडीचा द्यायचो आणि दुसरा शॉट मराठीचा द्यायचो. सो जो सीन करायला जनरली 1 दिवस लागायचा कुठल्याही सिनेमाला, तो ह्या सिनेमामध्ये आम्हाला 2.5 दिवस लागायचे, कारण दोन्ही भाषांमध्ये शूट आहे. सो खूप मेहनत घेतलेली आहे. नॉट जस्ट कलाकार, पण सगळे टेक्निशियन्स, आमचे डिरेक्टर आणि फिल्म झाल्यानंतरही जे मंडळी काम करतात. मैं थोड़ा सा ऐड ऑन करता हूँ इन टर्म्स ऑफ एक्शन. पहली बार मराठी सिनेमा में विक्रम मोर और अर्जुन सर, जिन्होंने 2 बार नेशनल अवार्ड जीता, जिन्होंने KGF और कांतारा किया है, वो टेक्नीशियन ने काम किया यहाँ पर. कंप्लीट एक्शन उन्होंने कोरियोग्राफ किया, और एक मास मादा करके जो साउथ का टॉप मोस्ट एक्शन मास्टर है उन्होंने किया है. और टेक्निकल पार्ट में भी ऐसा है कि जब हम हिल स्टेशन का टॉप में चले जाते हैं तो टास्क ये है कि आप उतना ऊपर जाके क्या दिखाना चाहते हो, वो कैप्चर करने के लिए एंटायर डे एक DOP को कम्प्लीटली झुक के कम्प्लीट शॉट का एंगल लेना पड़ेगा. और बहुत रिस्की लोकेशन है जहाँ पर हम शूट कर रहे थे. तो इन बिटवीन मेरा एक एक्सीडेंट हुआ. चिकमंगलुरु हिल्स बहुत बड़ा हिल्स है, हम सब ने वहाँ पर गए. 2-3 बार जाना पड़ा हमको बिकॉज ऑफ मेरा एक एक्सीडेंट हुआ. वहाँ पर हम जब शूट कर रहे थे तो मैं उससे नीचे गिरा. मुझे 6 महीने कंप्लीट बेड रेस्ट पे था मैं. लिगामेंट कट हुआ था. जब ईच एंड एवरी एस्पेक्ट में हमारे लिए इतना ही सिंपल था कि ये प्रोजेक्ट में हमें किधर भी कॉम्प्रोमाइज़ नहीं करना है. सो बहुत अच्छे से आया है अभी ऑडियन्स के लिए. नक्कीच. आय मीन सगळे ॲक्शन सिक्वेन्स त्यांनी त्याच ताकदीने केलेत, ते तुम्हाला पाहायला मिळतीलच. म्हणजे तो आफ्टर आई थिंक 6 months से ज़्यादा था ना. आई मीन लाइक रिकवरी के लिए बहुत टाइम लिया, बट ही हैज़ डन अ रियली गुड. जसं तुम्ही म्हणालात की या चित्रपटाचं कथालेखन कविशने स्वतः केले, राईट. या चित्रपटासाठी जेव्हा तुम्हा दोघींना, आणि तुम्ही मराठी अभिनेत्री आहात, आणि तुम्हाला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती, तुमची रिॲक्शन काय होती? माझ्यासाठी हा सिनेमा करणं खरंच एक डिफिकल्ट मूव्ह होता माझ्यासाठी, कारण मी ह्या आधी जे सिनेमा केलेत त्याच्यात मी प्रोटॅगनिस्ट होते, आणि ह्यात मी प्रोटॅगनिस्ट नाही आहे, मी अँटी प्रोटॅगनिस्ट, म्हणजे मी विलन नक्सलाईट आहे. सो ते कॅरेक्टर, तो जंप आणि तो शिफ्ट माझ्यासाठी हे ग्रे शेडचं कॅरेक्टर आहे, ज्याला आपण जनरली विलन्स म्हणतो, पण त्यांच्या मध्ये पण खूप शेड्स असतात, आणि ह्या कॅरेक्टरला सुद्धा खूप शेड्स आहेत. सो मला हे चॅलेंजिंग वाटलं, आणि मला कायमच चॅलेंजिंग गोष्टी स्वीकारायला आवडतात. म्हणजे ज्या गोष्टी मला चॅलेंज करतात मला ते खूप करायला आवडतं, आणि ह्याच्यात मला ॲक्ट्रेस म्हणून शिकण्यासारखं खूप होतं. म्हणजे मला ह्यातनं मी कानडी भाषा शिकू शकले. मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की मी ॲक्शन सिक्वेन्स करीन आणि हा एवढा मोठा 6 फूट माणसाला मी मारीन पण मी ते सगळं केलं आहे आणि मी करू शकले. सो ह्याचं खूप कौतुक आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला हा सिनेमा ऑफर झाला. अर्थात पहिला शब्द माझ्या डोक्यात येतो तो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. आणि खरं तर मी महाराष्ट्रीयन आहे पण मी बँगलोरमध्ये राहते, गेली 10 वर्ष तिथे राहते. सो माझं कास्टिंग खरं तर याच गोष्टीमुळे झालं की मला म्हणजे अर्धी कन्नडा तेव्हा यायची आणि मराठी येतेच, तर मग दोन्ही इंडस्ट्रीतले आर्टिस्ट असल्यामुळे दोन्हीकडे मी अर्थात थोडंफार हेल्प करू शकते. म्हणजे कन्नडा आर्टिस्टला लाईक
जर कधी लागलं तर मराठी म्हणजे मदत करू शकते. आणि अर्थात फिल्म जेव्हा माझ्यापर्यंत आली, म्हणजे मला आमचे डिरेक्टर सर आहेत राघवेंद्र सर, तर त्यांनी नरेट केली. माझं कॅरेक्टर खूप वेगळं आहे म्हणजे या फिल्ममध्ये, म्हणजे माझी एक युनिक स्टोरी आहे आणि त्यामध्ये भरपूर इमोशन्स आहेत आणि डिफरंट शेड्स आहेत. तर अर्थात ते असं म्हणजे मी त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसते किंवा काही असं नाही आहे. आय एम ऑलवेज लाईक हेल्पलेस किंवा एक इनोसंट मुलगी आहे. त्यामुळे पहिला माझा हा ॲक्च्युली शूटिंग वाईज हा पहिला सिनेमा होता. पण मग येस 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 तो अभी मैं भूल गई मुझे क्या बोलना. सो खूप मजा आली म्हणजे हे एंटायर माझी जी प्रोसेस होती कॅरेक्टरची, तर फार मजा आली. नहीं, फॉर एड ऑन, शिवानी को जब मैं पहली बार मिला, क्योंकि मैं जानता हूँ कि यहाँ पर वो हमेशा हीरोइन इन टर्म्स ऑफ व्हाट ब्यूटीफुली ड्रेस होने वाला कैरेक्टर किया. मैंने उनको एक ही चीज़ बताया जब स्टोरी बता रहा था कि अगर मैं लड़की होता तो मैं आपका कैरेक्टर कर लेता था. क्योंकि जेन्यूनली एंटायर सिनेमा का जो कोर है, या आप बताते हो कि जो जर्नी को अगर एक धागा चाहिए आपको किसी चीज़ को बांधने के लिए, वो धागा का कैरेक्टर शिवानी का है. क्योंकि जितना नक्सलेट के कैरेक्टर्स है इंक्लूडिंग मी, हम सब उनको फॉलो करते फिल्म में जस्ट बिकॉज वो लीडर है अपना. वो कैरेक्टर प्ले करना, जब आप शिवानी को जेन्यूनली वो कैरेक्टर में देखोगे, आप लिख के लीजिए, आपको सरप्राइजिंग मतलब नेक्स्ट लेवल का सरप्राइजिंग एलिमेंट्स मिलेगा. इतना ब्युटिफुली उन्होंने वो कॅरेक्टर को निभाया है. सेटवरचा असा किस्सा जो तुम्हाला आजपर्यंत लक्षात आहे, म्हणजे मी असं ऐकलं की हे शूट करून 2 वर्ष झाले आहेत बऱ्यापैकी, आणि पण असा एक किस्सा जो अजूनही तुमच्या मनात ताजा आहे आणि खूप मजा मस्ती केली, किंवा हा नॉन महाराष्ट्रीयन आहे, बऱ्यापैकी मराठी कळतं, पण तुम्ही मराठी ह्याला शिकवण्याचा किती प्रयत्न केलात सेटवर, असा एखादा काही किस्सा आहे? आता कसं आहे, हा मुंबईत राहिलेला कन्नडा हिरो आहे आणि ती बँगलोरमध्ये राहिलेली मराठी मुलगी आहे. त्यामुळे त्यांचं होतं काहीतरी एक्सचेंज, आम्हालाच काय माहीत नव्हतं कन्नडा. त्यामुळं आमचे जे ट्युटर होते पहिला, त्यानंतर मेन कविश किंवा राघवेंद्र सर असतील, ह्यांच्याकडनं इनपुट्स घेत होते. आम्ही दोघांनी तो कोर्स केला, एक बेसिक शिकायचा. ऑफकोर्स कल्चरल एक्सचेंज ह्यातून खूप झाला, बट त्या ह्याच्यात मजा येतच होती, कारण की जोक्स तर घडतच होते आपोआप, कारण की आपल्या दोन्ही भाषा भिन्न आहेत. त्यामुळं बरेच इन्सिडेन्सेस आहेत खरं तर, पण आता कुठले सांगायचा असा प्रश्न पडतो कधी कधी. हां, पण मजा आली खरं ओव्हरऑल त्या प्रोसेसमध्ये. आणि जे आत्ता ट्यून झालेत त्यांच्यासाठी की OLC नावाची फिल्म येते 28 नोव्हेंबरला, जी एका नक्सलाईट बॅकग्राऊंडवरती घडणारी गोष्ट आहे, त्यांच्या इंटरनल फ्रिक्शनबद्दल बोलणारी गोष्ट आहे, जी एंटरटेनिंग आहे, खूप ॲक्शन आहे, खूप ड्रामा आहे, खूप रोमॅन्स आहे. तर 28 तारखेला तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन हे बघायचं आहे. त्याचसाठी आम्ही इकडं आलो आहे, तर ती नक्की बघा. किस्सा असा, मला असं वाटतं की आम्ही सगळे 1 महिना आधी जेव्हा भेटलो होतो रीडिंगला, तेव्हा खूप अशा गमतीशीर गोष्टी झाल्या होत्या. आणि मला असं वाटतं की हाही मराठी असं तुटकं फुटकं बोलतो आणि मीही कानडी तुटकं फुटकं बोलते. सो आमचं असं डील झालं होतं की आपण एकमेकांवरती हसायचं नाही किंवा आपण एकमेकांची शाळा घ्यायची नाही. आपण लेट्स जस्ट जरा ट्रू राहूया एकमेकांबरोबर आणि प्लीज गाईड करूया. सो कविशनेही ते फॉलो केलं आणि आम्ही पण खूप गुणी बाळांसारखं ते फॉलो केलेलं आहे. अभ्यास केला म्हणजे विराट मला बोलायचा की अगं 12वीची परीक्षा असल्यासारखी काय अभ्यास करत बसली आहे. खरंच तसं वाटत होतं. हो, म्हणजे आम्ही काय करायचो, कानडीचे जे डायलॉग्स आहेत ते कानडी अर्थात तुम्हाला वाचता येत नाही, सो ते कानडीचे डायलॉग्स मराठीत लिहून काढायचे आणि मग मराठीत कानडी वाचायचं. रविश, ये मूवी लोगों ने क्यों देखना चाहिए, आप क्या बताओगे? सो बेसिकली मैं अगेन शिवानी के एक पॉइंट को ऐड ऑन करता हूँ. हम तीनों जन ने नक्सलेट का रोल प्ले किया, तो सोसाइटी का पॉइंट ऑफ व्यू से वो बताना चाह रहे थे कि नेगेटिव रोल हम प्ले कर रहे करके, बट स्टोरी पॉइंट ऑफ व्यू में वो वाला एंगल नहीं है. किसी भी सोसाइटी के लिए नक्सलिज्म ऑलवेज नेगेटिव पॉइंट है, वो पॉइंट ऑफ व्यू से वो बता रही है. बट जब हम तीनों जन ये कैरेक्टर के साथ ट्रैवल करने के बाद हमें ये रियलाइज़ हुआ है कि आप किसी भी रास्ते पे चले जाओ, सोसाइटी से आप हार मान जाते हो, उसके बाद आप एक रास्ता चुनते हो. अगेन आपको पता है, इंटरनली पता है कि अगेंस्ट द सिस्टम आप एक जर्नी करने जा रहे हो. अगेन वो गलत ही होता है, बट कहाँ तक आप पहुँचते हो, वहाँ से रिटर्न आने के लिए आपके पास ऑप्शन है क्या नहीं.
वो जो जर्नी आप ट्रैवल कर रहे हो उसमें आपका इमोशन एंगल कितना है, कितना आप इंटरनली इमोशन ब्लीडिंग करते हो. सो एक दूसरे के साथ क्या शेयर करते हो. जब जंगल में आप रहते हो बहुत सारे एलिमेंट आपको अनएक्सपेक्टेड मिलेगा, सरप्राइज एलिमेंट मिलेगा. और जिस उद्देश्य के साथ सब साथ में ट्रैवल कर रहे हैं वो कंपलसरी नहीं है कि टिल द लास्ट डेट आप सब एक ही चीज़ को बिलीव कर रहे हो. कहीं ना कहीं आपको फील होता है कि अच्छा ये सही है ये गलत है. वो जर्नी करने के बाद आपको फीलिंग होता है कि यार शायद ये गलत है. वो इमोशनल एंगल का स्टोरी है. ये किसी भी नक्सलिज्म या किसी भी पॉइंट ऑफ व्यू को हम इधर ग्लोरीफाई नहीं कर रहे हैं. बेसिकली इट्स ए कम्प्लीटली इमोशनल एंगल ऑफ नक्सलिज्म. सो इसमें आपको एट द एंड ऑफ द हर एक सिनेमा में क्लाइमैक्स में सही के साथ ही जाना पड़ता है. सो इसमें भी वो सही और गलत है. बट मैं स्पेशली रेकमेंड करना चाहूँगा इन टर्म्स ऑफ एक्शन और जो पिक्चराइजेशन हमने किया है मेकिंग टर्म्स, जो विजुअल्स हम दिखाने वाले उसके लिए डेफिनेटली देखना चाहिए. डेफिनेटली आई जेन्यूनली विल बीइंग ए मराठी सिनेमा फ़ैन. मुझे ऐसा लगता है कि ऑडियंस के लिए एक नया एक्सपीरियंस रहेगा इन टर्म्स ऑफ मेकिंग एंड ऑल. मोटिव इतना ही सिंपल है मैम कि जब मैं अगर मराठी और कन्नड़ा दो लैंग्वेज में सिनेमा करना चाहता हूँ तो सिनेमा का जो स्केल है बहुत बड़ा था. इवन फॉर कन्नड़ा आल्सो या मराठी आल्सो, दोनों लैंग्वेज का अपना अपना रेस्पेक्टिव ऑडियंस है. उनको समथिंग नया देने के लिए हमने क्या डिसाइड किया कि ओके हमें जो बजट हम इसमें स्पेंड कर रहे हैं वो बहुत बड़ा बजट है. बट हम ओरिजिनली कन्नड़ा और मराठी में ही करना इसलिए चाहते थे कि मैं इमोशनली महाराष्ट्र के लिए फील करता हूँ. मैं बहुत साल से मुंबई में था और आज मैं जो भी हूँ महाराष्ट्र की वजह से हूँ. मेरा एजुकेशन महाराष्ट्र में हुआ, मेरा फ्रेंड्स महाराष्ट्र से, इवन दो मेरा प्रोड्यूसर्स महाराष्ट्र से. सो मैं महाराष्ट्र के लिए मतलब ये जो कर रहा हूँ ये माइनस में रहेगा, 0.1% रहेगा. बट मैं जेन्यूनली ऐसा चाहता था कि ये सिनेमा मराठी और कन्नड़ा में शूट हो. एंड बिकॉज ऑफ द बजट एंड स्केल आल्सो हमें दो लैंग्वेज का नीड है उसका रिकवरी करने के लिए. सो दैट्स द कॉल. टू ॲड टू दॅट इट इज अ मास एंटरटेनर. आणि जे आपण हिंदीत किंवा इतर भाषेत असलेले साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये असलेले सिनेमे डब्ड बघतो त्याच्याऐवजी आपला हा मराठी आणि कन्नडा लँग्वेजमधला पर्याय आहे असं तुम्ही बघा असं मला वाटतंय. आणि जर आता मला लोकांना आव्हान करायचं की आता हा आमचा चित्रपट 28 तारखेला रिलीज होतो आणि तुम्ही सगळ्यांनी बघणार तर माझ्या शिक्षण कविश्री मराठी लोकांना आव्हान ये जो एअरकर डाला आपने बट इट्स फाईन. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज हा मूवी रिलीज होतो आहे. प्लीज ऑपरेशन लंडन कॅफे बघा. खूप छान शूट केलं आहे आपण आणि खूप छान स्टोरी आहे, ॲक्शन आहे आणि हम सब आम्ही सगळा खूप एन्जॉय करून हे फिल्म शूट केलं आहे. प्लीज बघा अँड सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बरोबर एकदम परफेक्ट होतं. बऱ्यापैकी खूप छान म्हणालायस तू. नक्कीच मला असं वाटतं की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही पर्वणी आहे नवी की आपण बाहेरच्या राज्यातले इथे डब करतो. पण आज आपला मराठी चित्रपट इतर भाषांमध्ये डब होणार आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना तुमचं ॲक्च्युली मनापासून कौतुक करत आहे त्यासाठी. आणि तुमच्या येणाऱ्या या चित्रपटासाठी ABP माझाच्या टीमतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.